तर आता नातू होईन म्हणून उलास आला आता. हे पहा आई म्हणजे नातू होईन म्हणून उल्हास आलाय. जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगवरती. तर मित्रांनो बघू शकता आजचा ब्लॉग आहे आपला शेतामध्ये आलेलं आहे. हे आपल्याला इनवेज कंपनीनं बॅग दिलं ते 4 आणि ही सरकी बघू शकता. तर सध्या सरकी खुरपीने चाली. तिसऱ्या वेळेस आपली खुरपणी इकडे आई खुरपी दे. ते बघा आईनं आई केलं मागं रुपाली आणि आई खूप लाजायली. आई पण तुम्ही आईचे व्हिडिओ बघितले असतील. एक लाडक्या बहिणीचा खूप व्हायरल झाला होता. जवळपास 1.5 कोटी गेलता. आणि इकडं मागं रुपालीच बघू शकता. रुपाली चाला खोपा करणं काम कमी पण दुसरंच काम जास्त करते. आणि सगळी खुरपी आईनाच खुरपिलेली. उगं तिना 2 तास खुरपिले. खोटं बोलत तू. हे बघा आई म्हणते खोटं बोलतो. आणि ही आमची आई आहे. तर आईचे कोण कोण व्हिडिओ बघितले कमेंटमध्ये नक्की सांगा. ही आपली मागं सरकी आहे. इकडे सोयाबीन पेरलेली आणि हे बघा आई खुरपी दे. आता सध्या एक व्हिडिओ केलेला आईचा आणि रुपालीचा येणार आहे व्हिडिओ बघायला विसरू नका. एक व्हिडिओ केला बघा. इकडे रुपाली चालला खोपा करणं. हे नाही बांधला ते मोठा बारीक झाला. हे बघा ही खोपा बनवलेला आहे. बोल मित्रांनो मी खोपा केला बघा. हे बघा आई काय म्हणते. खोप्यात बसल्या म्हणजे हे बघा आमची आई आहे मित्रांनो. आणि खूप लाज आली ती आज व्हिडिओत. तर आईचे व्हिडिओ कोणी कोणी बघितले कमेंट करायला विसरू नका. आणि मी व्हिडिओ शूट करीत होतो कारण आपल्याला काही खुरपायला जमत नाही. हे आपली अशी सरकी आहे. खुरपीता येत नाही त्यांना फवारता येत. आता किती खुरपण होईल नाही अजून आज काय एक दिली तर दिली. अजून एक दिली तर दिली मित्रांनो. आता ही थोडी आता खुरपिलेली बघू शकता. गवत नाहीये पूर्ण खुरपून काढलेली घरीच. रोजंदारने लावलेलं आहे आणि रोजंदारला 300 रुपये रोज देणं लागत होती. त्यामुळे घरीच खुरपिले. नाही बाया. तर येऊन 300 रुपये रोजन येऊन पण चांगलं खुरपीत नाही. बयाच आवडत नाही. बयाचं आवडत नाही त्यामुळे आई घरीच खुरपीती. इकडे बघा रुपाली काय म्हणते. बयाच आवडत नाही आम्हाला खुरपी. बया अर्ध गवत त्याला असते ते. खरं आहे मित्रांनो खुरपीत नाही बाया. चांगलं खुरपीत नाहीये कारण 30 रुपये 10 100 बारा दुपार करते. हे बघा दुपार करते रुपाली. बरोबर बाया 4 चकाचा करते. 10 मित्रांनो खरं आहे रोजंदार येऊन पण काम नीट करीत नाही कारण नुसतं त्यांचा दिवस घालायचा पडला राहतो. ते खरं काही करते चांगलं काम पण असं बऱ्याच ठिकाणी होतं. आमच्या गावातल्या बायाला करतात. त्यामुळे बाया बाया तर उद्या भांडायला आपल्याला माया करतो जाते कोण नाही तर मित्रांनो बघा घरीच खुरपिलेलं आहे आणि घरीच कापूस शेतीत असते आणि जास्त रोजंदार लावत नाही. बाया त्या शांत पैते टाकून द्या. तर आई म्हणते ब्लॉग टाकून दे. हे बघा आपलं गावाकडलं जीवन. आणि ही आपली सरकी तुम्हाला दाखवतो एकदा. हे बघू शकता ही पूर्ण 4 एकर सरकी आपली. आमच्या गावातल्या बाया तुमच्या गावातल्या बाया करतात तसं सांगा. आमच्या गावातल्या बाया ही अशी सरकी आलेली आहे आणि हिची आताच फवारणी केली. आपल्याला बऱ्याच कंपनीने औषध दिले ते आणि आपल्याला ज्या सायबीची मस्त आलेली. हा ही इनवेज कंपनीनं जर या सरकीनं चांगलं आवृत्ती दिलं आपल्याला कापसाला तर आपण हिची जाहिरात करणार आहे. जर नाही दिलं तर जाहिरात नाही करणार. त्यांनी आपल्याला डेमो म्हणून दिलेलं आहे. कारण की आपल्याला गहू आई म्हणते भारी आहे सरकी पण तरी पण कापूस किती झालाय तुम्हाला आपण नक्की सांगा. आज आमच्या आईनंच पूर्ण खत टाकलेलं आहे आणि रुपालीला तर काही खत टाकता येत नाही. मी जसं बाहेर गेलतो पूर्ण आईनं खत टाकले आहे. पूर्ण बघू शकता एवढ्या वावरात. आणि इकडं माग रुपाली निसते बघा खुरपी तर नाही खोपा करते लहान लेकरं. चिमण्याला बसायला खोपा करते. लहानपणी खोपा करत होती मित्रांनो. लय मोठे करायची लहान टोपी. या गट्टू निसता असत आमचा. नातासाठी करायला काम मग बसायचं मला घेऊन त्याला सांभाळायचं. बघा आई काय म्हणते. आणि जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर कमेंट फॉलो नक्की करा. धन्यवाद.